राम कृष्ण रूप पाहता लोचने 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 Yeah.
हे अनबोनी
म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो अवतरील पार भवदुस्तर नदीचा समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि
करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू म्हणवोनी शरण जावी सर्व भावे देवासी तो अवतरील पार भव दुस्तरण दिजा विठाला विठाला म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो अवतरील पार भव दुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरांचा असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराय यावत जीव मात्राला उपदेश करतात उपदेशपर प्रकरणातला अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे सेवेचं निमित्त आपल्या सर्वांना ज्ञात आहे कैलासवासी शंकर नारायण घाडगे दादा यांचा आज प्रथम पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं समस्त घाडगे परिवाराच्या वतीनं आज या ठिकाणी कीर्तन सेवेचं आयोजन करण्यात आलेलं आहे दादांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतंय आणि त्या निमित्तानं त्यांच्या स्मृतीला त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं जे ज्ञान आपल्याला प्राप्त होईल जे चिंतन भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी जे घडेल या चिंतनातून जे पुण्य प्राप्त होईल ते पुण्य दादांच्या स्मृतीला दादांच्या चरणावरती समर्पित करून दादांना सद्गती प्राप्त हो यासाठी आपण सर्वांनी अभिष्ट चिंतन करायचं आहे ज्या ज्या वेळेस भगवान परमात्म्याचं नामस्मरण होईल त्या त्यावेळेस हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण गाणारे गाणार आहेत सांगणारे कीर्तन सांगणार आहेत खाली बसणारे काय करणार हाताने टाळे आणि मुखानं नामस्मरण लागोनी या पाया विनवितो तुम्हाला लागोनी या पाया विनवितो तुम्हाला लागोनी या पाया विनवितो तुम्हाला लागोनी या पाया विनवितो नाम
कीर्तनात बसणाऱ्यांच्यासाठी. कारण आम्ही सगळे वारकरी मंडळी गायनाचे ओढे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने आम्ही गाणार नाचणार उड्या मारणार. पण तुम्ही काय करणार तर हाताने टाळ्या आणि मुखानं नामस्मरण हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून हे प्रमाण तुमच्यासाठी घेतलं. लागून या पाया जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरायने आपल्या पाया पडावं. महाराज एवढा मोठा अधिकार असणारे जगद्गुरु तुकोबराय. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुम्ही आम्ही त्या ब्रह्मत्वाच्या प्राप्तीसाठी रात्रंदिवस सायास करतो. त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी एवढं कष्ट घेतो तरी तो परमात्मा सहजासहजी प्राप्त होतो. योग्यांना दुर्लभ असणारा परमात्मा तो परमात्मा स्वतःहून जगद्गुरु तुकोबरायांच्याकडे ब्रह्म तुकासी आले. स्वतः देव भेटायला येतात. आत्मस्वरूपाला प्राप्त करून देतात जगद्गुरु तुकोबराय. आणि असे जगद्गुरु तुकोबराय हे तुमच्या आमच्या पाया फोडून सांगतात. करे टाळी बोला मुखी नाम. काय म्हणतात महाराज? हाताने टाळी आणि मुखानं नामस्मरण. मध्ये काय सांगितलं नाही महाराजांनी. माळ घाला एकादशी करा काय म्हटलं का याच्यामध्ये? काय अवघड आहे का? सोपं काय आहे? तुळशीच्या गळ्यात माळ घालून आळंदी पंढरीची वारी करणं उपास तपास करणं हे सोपं आहे का? आपलं इथं निवांत बसून हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण करणं सोपं आहे? सोपं काय सांगा? माळ घालणं सोपं आहे? चालतंय. कीर्तन झाल्यानंतर या सगळे. सध्या सोपं काय आहे? नामसंकीर्तन साधन पै सोपे. सोपं कधी वाटतं माणसाला? जर ज्या वेळेस एखादी अवघड क्रिया आपण करायला सांगू ना ती अवघड क्रिया केल्यानंतर आपल्या लक्षात येतं हे फार कठीण आहे. आणि ती पहिली क्रिया केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला सोपी क्रिया काय असते हे लक्षात येतं. बाकीची साधना आपण ज्यावेळेस परमात्म्याच्या प्राप्तीची करतो त्या साधनानं परमात्मा सहज प्राप्त होत नाही. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. जप तप अनुष्ठान हे तुम्हा आम्हाला सहज साध्य नाही. संपूर्ण भारतवर्षामध्ये कुंभमेळ्याचा पर्व काळ चाललाय. आपल्याला जाता येते का? नाही जाऊ शकत. पण त्या पर्व काळाचं देखील औचित्य आपण केवळ आणि केवळ याच ठिकाणी एका जागेवर बसून त्या पर्व काळाचं श्रेष्ठत्व आपण देखील प्राप्त करू शकतो. याचं कारण फक्त ठाईच इथं बसून फक्त हातानं टाळी मुखानं नामस्मरण करणं हे फार सोपं आहे. न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. आणि हे तुम्हा मला सहज भगवान परमात्म्याने नामसंकीर्तन या साधनेतनं तुम्हा मला प्राप्त करून दिले. हे जे साधन महाराजांनी सांगितलं ते यावत जीव मात्राला आहे. अधिकार तैसा करूपदेश साहेव जे त्याशी त्याचे देऊ. जसा ज्याचा अधिकार आहे त्या पद्धतीने संतांनी उपदेश केलेला आहे. लहान मुलाला जेवढं पचेल तेवढंच अन्न दिलं पाहिजे.
नुकताच 6 महिन्याच्या बाळाला पुरणपोळीची पंगत चालणार नाही. चालणार आहे का? त्याच्यासाठी धड ताकदच माणूस पाहिजे. म्हणजे अधिकार, त्या अधिकारान्वये उपदेश महाराजांनी केला. प्रत्येकाला अधिकार आहे. या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं एकमेव आणि सोपं साधन कोणतं असेल तर ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबर म्हणतात, कलियुगा माझी करावे तेने नारायण दिल भेटे. तो परमात्मा तुम्हाला सहज प्राप्त होईल. त्या परमात्म्याच्या प्राप्तीचीच साधनं तुम्हाला संत त्यांच्या वाङ्मयातून शिकवतात. जेवढं संत वाङ्मय आपल्याकडं उपलब्ध आहे, ज्ञानोबरायांचे ज्ञानेश्वरी आहे, जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा आहे, नाथ महाराजांचं भागवत आहे. या सगळ्या ग्रंथाचं सार जर काय असेल तर ते म्हणजे नामस्मरण आहे. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण केवळ भगवान परमात्म्याचंच गुण गातात. का तर केवळ सारातलं सार काय असेल, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आपण संकल्पित वेळेमध्ये जे काही चिंतन करणार आहे, कीर्तन करणार आहे, ते सुद्धा ज्ञानोबरा काय म्हणतात, वाया व्यर्थ कथा. काही काळापुरतंच हे टिकणार आहे. एका तासामध्ये जेवढं आपण चिंतन करू, त्या तासामध्ये आपण जेवढं प्रभावित होऊ, तो प्रभाव वक्त्याच्या वाणीतून कायमस्वरूपी टिकेल याची शक्यता नाही. फार तर कीर्तन झाल्यानंतर 1-2 तास थोडंसं बरं वाटेल, पण नंतर या मायेच्या प्रभावानं काय असेल ते कीर्तन सगळं डोक्याच्या वरनं जाणार आहे. पण नामस्मरणाचा प्रभाव असा आहे, तो आपल्याला चिरकाल आनंद देणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबार म्हणतात ना, सदा नाम घोष करू हरिकथा देणे सदा चित्ता समाधान. पहिला नाम घोष म्हटलेला आहे. नामस्मरणाला फार महत्व आहे, कारण त्याच नामस्मरणानं परमात्मा तुम्ही आम्ही सहज प्राप्त करू शकतो, जो सहजासहजी प्राप्त होऊ शकत नाही. भाऊबळे आकळी करतळी आवळे तैसा हरी. सहजासहजी तो परमात्मा तुम्हाला सापडू शकत नाही, तो प्राप्त करू शकत नाही. पण केवळ भाव भक्ती नामस्मरण या साधनानेच तो परमात्मा तुम्ही आम्ही प्राप्त करू शकतो. त्या परमात्म्याला तुम्ही आम्ही प्राप्त केलं की तो परमात्मा काय तुम्हाला या संसार सागरातून सहज पहिलं तीराला घेऊन जातो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की अशा परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे. अभंगाचं
जीवनामध्ये सर्वात मोठी कोणती समस्या असेल तर माझ्यानंतर कसं होईल? चिंता काय माणसाची? मी गेल्यानंतर पाठीमागं कसं होईल ही चिंता आहे ना. आहे का तुम्हाला चिंता? नाही, इथं अशी किती मंडळी आहेत की त्यांना वाटत नाही नाही काय नाही, आम्ही गेलो तरी काय अडचण नाही, सगळं ठीक आहे. किती लोक आहेत इथं? कोणी हात वर करू शकतं? काय नाही महाराज, काळजी, आमच्या पाठीमागं हे सगळं व्यवस्थित चालणार आहे. एवढं धाडसानं आणि धैर्यानं कोण सांगू शकतो? कोणीच नाही. या जगामध्ये मानव जीव असा आहे, तो कधीच अंतकाळापर्यंत सुखी होऊ शकत नाही. सातत्यानं एकच चिंता आहे माणसाला, पुढं कसं होईल. भविष्याची चिंता आहे माणसाला. चिंता कशाची आहे? वर्तमानात जगतो माणूस, पण चिंता भविष्याची करतो. या चिंतेचं निरसन कशामध्ये असेल तर संतांनी सांगितलेल्या परमार्थामध्ये आहे. संतांनी सांगितलेल्या भगवान परमात्म्याच्या शरणागतीमध्ये आहे. लहानपणी आम्ही जन्माला आलो, फार गोंडस होतो. म्हणजे खरंच लहान बाळ कसं असतो? सुंदर, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. म्हणजे प्रभू श्री रामचंद्राविषयी केलेलं वर्णन आहे. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळेमाळ कंठी वैजन. आणि तेच सुकुमार असणारं रूप प्रत्येकाला बालपणामध्ये मिळतं की नाही? भगवान परमात्म्यानं तुम्हाला सुंदर असं गोमटं रूप दिलेलं होतं. पण जसं जसं या जीवाला पूर्वजन्माचं ज्ञान व्हायला लागलं, या मायेमध्ये हळूहळू जसा गुरफडायला लागला, तसं तसं जीवाला चिंता, क्लेश, दुःख याचं वेष्टन निर्माण व्हायला लागलं. कोळी कसा एखादं जाळं विणतो, तसं तसं माणसाला या संसाराचं थोडं 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 ज्ञान व्हायला लागलं की माणूस चिंतेमध्ये, मायेमध्ये एवढा अडकत जातो, त्याची दुर्दशा अशी होते. ऐन तारुण्याच्या मध्ये न माने कोणासी, याची उन्मत्त करी सदा. आणि याच सुकुमारपणाचा मद अंगामध्ये असतो, तारुण्य असतं, कोणाचं ऐकत नाही. संत शास्त्राचं तर नाहीच नाही ऐकत, पण व्यावहारिक जीवन जगात असताना देखील तो कोणाला जो मानत नाही. पण जसं जसं जरा व्याधी या जीवाला ग्रासून टाकतात, आपण वृद्ध अवस्थेकडे जसं जसं जायला लागतो, तसं ते सुकुमारपण आपल्याला हळूहळू आपल्या अंतःकरणातून निघून जायला लागतं. तारुण्यात जेवढा आपण आरशात बघतो, म्हातारपणी आपल्याला त्या आरशाची किळस येते, बघू वाटत नाही, आपल्याकडे बघू वाटत नाही. कशाचा परिणाम आहे? शास्त्रामध्ये चिंतन या विषयाला फार महत्त्व दिलेलं आहे. जीवनामध्ये चिंतन करावं. जो जीव सातत्यानं करतो, परमार्थामध्ये चिंतन फार महत्त्वाचं आहे. पण ते चिंतन आपण व्यवहारामध्ये करतो. चिंतन कशाला म्हणायचं महाराज? सातत्यानं एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणं, सातत्यानं त्याचाच विचार करणं, याला चिंतन म्हटलेलं आहे. चिंतन आम्ही करतो. इथं असणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव चिंतन करतो. कीर्तन करण्यासाठी चिंतन करावं लागतं. मृदंगाची साधना करताना मृदंगाच्या बोलाचं चिंतन करावं लागतं. कीर्तन ऐकत असताना गायक वृंदांना कोणत्या प्रमाणाला कोणती चाल लावायची, कशा पद्धतीनं ते प्रमाण रंगवायचं, याचं चिंतन करावं लागतं. चिंतन त्यांचंही चालू असतं. स्पीकर व्यवस्था ज्यांची आहे त्यांचंही चिंतन चालू आहे. प्रत्येकाचं चिंतन चालू आहे. तुमचंही चिंतन चालू आहे. कोणाचं चिंतन काय, कोणाचं काय? जो आपल्या अंतःकरणामध्ये सातत्यानं विचार चालू आहे त्याला चिंतन म्हणतात. चिंतनाचा परिणाम फार मोठा आहे. चिंतन हे परमात्म्याचं करावं. काय सांगतोय? चिंतनाचा परिणाम फार मोठा आहे.
जे जे असे प्रारब्धी ते न चुके कर्म कधी. जे आपल्या नशिबात आहे, जे प्रारब्धामध्ये आहे ते घडणारच आहे. देवाला प्रारब्ध चुकलं नाही, देवाला देखील प्रारब्ध चुकलेलं नाही. वियोग घडला सीतादेवी, सीतामाईला वनवास चुकला नाही. श्रीरामाचा वियोग घडणार होता, घडला. चुकला का? स्वतः देवाने अवतार घेऊन त्यांना भोग या ठिकाणी भोगावेच लागले. तुम्हा आम्हाला देखील भोगावेच लागणार आहेत. केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती. जे आपण कर्म केलंय ना ते तुम्हा आम्हाला भोगावंच लागणार आहे. पूर्वी जे झालंय ते आत्ता भोगणं क्रम प्राप्त आहे. आपल्या जीवनामध्ये आपण एका गोष्टीचं चिंतन करा. चिंतनाला किती महत्व आहे पहा. आपल्याला काय वाटतं की आता आपण समाधानी आहोत? कोणी दुःखी आहे, कोणी सुखी आहे, कोणी रोगी आहे, कोणी भोगी आहे. कोणाचे दिवस चांगले आहेत, कोणाचे वाईट आहेत. परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येकाचा असणारा स्वभाव सारखा नाही, प्रत्येकाचा असणारं कर्म हे सारखं नाही. कारण काय हो? याला कारण म्हणजे आपण केलेलं पूर्वजन्मातलं जे संचित आहे त्याचं फळ म्हणून तुम्हाला आम्हाला या गोष्टी प्राप्त होतात. कोणाच्या अंतकरणात फार दुःख असेल आणि कोणाच्या अंतकरणात फार सुख आनंद असेल. याला कारण काय? झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. आपण आत्ता जर धनधान्य समृद्धी असेल आपल्याकडं ना तर आपण पूर्वजन्मात चांगलं कर्म केलंय. आपण जर दारिद्र्य भोगत असो ना तर पूर्वजन्मामध्ये नक्कीच आपलं काहीतरी पाप असणार आहे. जीवनामध्ये संपत्ती, मान, धन या गोष्टी प्रारब्धाशिवाय मिळत नाहीत. अन्न, मान, धन हे तो प्रारब्धाधीन. जीवनामध्ये आपण नाही ठरवू शकत की मी जीवनामध्ये किती मान मिळवणार. हे प्रारब्धातच असावं लागतं. प्रारब्ध बलवत्तर असावं लागतं. आणि हे प्रारब्ध बलवत्तर करण्यासाठी देखील तुम्हाला आम्हाला नामस्मरणच करावं लागतं. पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना हरी मुके मना, हरी मुके मना, हरी मुके मना, हरी मुके मना. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरी मुके मना, हरी मुके मना, हरी मुके मना, हरी मुके मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुके मना, 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 मुके मना. इष्ट वस्तू पाहिजे ना आपल्याला. आपल्याला चांगली जीवनामध्ये जर सुखाची प्राप्ती करायची असेल ना तर आपल्याला पुण्य कमवावं लागेल. जीवनामध्ये सगळ्या गोष्टी पैशाने मिळत नाहीत. जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही. पैसा हे साधन आहे. पैसा हे फक्त काय आहे? साधन आहे. पण पैसा असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी असो त्याच्यासाठी जर एकमेव प्राप्ती कशाची असेल तर पुण्याची प्राप्ती. पुण्याच्या प्राप्तीनं या सगळ्या गोष्टी घडतात जीवनामध्ये. म्हणून पुण्य पाहिजे. पुण्य प्राप्त करण्यासाठी नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण केल्यानंतर पुण्याची गणना कोण करी. जीवनामध्ये अपार सुख तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण ते सुख कुठपर्यंत? ते सुख फक्त भगवंताच्या प्राप्तीपर्यंत ठीक आहे. मग याच न्यायानं तुम्हाला ते सुख प्राप्त झालं. वास्तविक पाहता प्रपंच हा दुःखाला कारण आहे. दुःखाचं दुसरं नाव म्हणजे काय हो? दुःखाचं दुसरं नाव म्हणजे प्रपंच आहे.
दुःखाचं दुसरं नाव म्हणजे संसार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ. तळमळ आहे का नाही? रात्रंदिवस तळमळ आहे. 12 वाजेपर्यंत बसायचे म्हणून ती तळमळ कुठंतरी आपण बाहेर बांधून आलोय. 12च्या पुढं तुम्ही नाही थांबणार कीर्तन ऐकायला. थांबाल? कितीही गोड सांगू द्या, कितीही आपण पारमार्थिक असलो तरी आपण 12-5च्या पुढं नाही. पाठीमागच्या लोक उठतील म्हणतील आम्हाला आपले ते फुलाचं आणून द्या, आम्ही हात लावतो. परत तुम्ही खुशाल 4 वाजेपर्यंत फुलं टाका. थांबाल का तुम्ही? का नाही थांबणार? सांगा का नाही तुम्ही थांबणार? याला कारण तळमळ आहे. कशाची तळमळ आहे? वारीला जायचंय, पंढरीला जायचंय का कुंभमेळ्याला जायचंय? कुठं जायचंय? कशाची तळमळ आहे? अहो, संसाराची तळमळ आहे. पण ती तळमळ कशी आहे? ही तळमळ व्यर्थ आहे महाराज. ही तळमळ कशी आहे? व्यर्थ आहे. काही लोक शंका घेतील, म्हटले महाराज हे झालं तुमच्या कीर्तनापुरतं, म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही सांगावं लगेच आम्ही करावं? हे फक्त माध्यम आहे. 12-5च्या पुढे थांबणार नाही. पण ही तळमळ कायम आपल्या जन्माला जाणार आहे. ही तळमळ कायम जन्माला जाणार आहे. इथं बरेचशी वृद्ध मंडळी आहेत, वयाची 60-70 पार केलेली मंडळी आहेत. त्यांना कदाचित मी सांगतोय हे ऐकाय येतंय की नाही येतंय, तुम्ही माना हलवल्यानंतरच मला लक्षात येईल. बाबा मी सांगतोय ते तुमच्या लक्षात येतंय का? नाही लक्षात येत. का हो? या मंडळींना जवळ घेऊन विचारा, ज्यांनी वयाची 75-80 पार केलेली आहे. त्यांना बाजूला घ्या, बसा, त्यांच्याशी निवांत बोला आणि एकच फक्त विचारा, बाबा तुम्ही आयुष्यभर ज्या सुखाची तळमळ केली, ज्या सुखासाठी प्रत्येक कर्म केलं, ज्या सुखासाठी एक एक श्वास घेतला, ज्या सुखासाठी तुम्ही आयुष्य वेचलं, ते सुख तुम्हाला कितीदा मिळालं? खरं अंतःकरणापासून विचार करा. त्यांना विचारा, ती सुख तुम्हाला कितीदा मिळालं? वृद्ध मंडळी म्हणतील, बाबा रे आयुष्य सगळं सुखाच्या आशेत गेलं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म माया विष्टीला देव, माया विष्टीला देव, माया विष्टीला सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला. जन एक मुक्ती यत नाही गेला, जन एक मुक्ती यत नाही गेला. सगळं जीवन आमचं सुखात गेलं का? सुखामध्ये नाही गेलं महाराज, सुखाच्या आशेत गेलं. सगळं जीवन आमचं सुखाच्या आशेत गेलं आणि सुखाच्या आशेतच चाललेलं आहे. सुख आपल्याला कधीच प्राप्त झालं नाही. का हो? सुख का प्राप्त होत नाही? या संसारामध्ये तुम्ही आम्ही सुख प्राप्तच करू शकत नाही. का प्राप्त करू शकत नाही? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, या संसारामध्ये सुख कधीच प्राप्त होणार नाही. कारण या संसारामध्ये सुख किती आहे? पाडे दुःख पर्वताए बडे, दुःख पर्वताए बडे, दुःख पर्वताए बडे. सुखात
पर्वताए बडे दुःख पर्वताए बडे दुःख पर्वताए बडे पै पाहुणे येतील, भेटतील, आपल्याशी बोलतील. कसं काय चाललंय, बरं आहे का? आपल्या कोणी असतील पाहुण्यावर ते भेटतील. बरं आहे का तुझं? बरं आहे, चांगलं आहे. सुखी आहेस का? काय म्हणेल आई लेकीला? काय म्हणेल? सुखी आहेस का पोरी? लेक काय म्हणते? आहे, सुखी आहे. आपण म्हणतो सुखी आहे, पण खरंच सुखी आहे का हो? नाही महाराज, सुखी हे निमित्त आहे फक्त सुखाचं. संतांनी सांगितलेलं कधीच खोटं ठरत नाही महाराज. आज आपण एखादी गोष्ट बोललो, तुम्हाला पटली, तुम्ही मान्य केली, पण ते त्रिकाल कधी समाज मान्य करेल याची शाश्वती नाही. पण संतांनी जे जे ज्ञान आम्हाला सांगितलं ते त्रिकाल सत्य राहणार आहे. या संसारामध्ये सुख किती आहे? किती आहे वो सुख? सुख पाहता जवा पाडे. जव आपल्याला माहितच आहे केवढा असतो जव. एक कणभर एकदम. सुख कसं आहे? सुख पाहता जवा पाडे. जव किती असतो? कणभर. डोळ्यानं सुद्धा सहजासहजी दिसायचं नसा पुढं धरला तर. पण या संसारामध्ये दुःख किती आहे? दुःख पर्वता एवढे. ज्या मनुष्याला वाटतं ना मी सुखी आहे, ज्याला वाटतं ना मी प्रपंचामध्ये फार सुख प्राप्त केलं, त्याने एकदा एका पर्वतापुढे जायचं आणि पर्वतापुढे गेल्यानंतर फक्त खिशामध्ये एक जव घेऊन जायचा. काय करायचं? एक छोटासा जव, एकच कण त्याचा घेऊन जायचा. आणि जो अभिमानानं सांगतोय ना मी या संसारामध्ये सुखी आहे, माझा प्रपंच सुखाचा आहे, त्याला वाटत असेल मी फार सुखी आहे, हे सुख फार मोठं आहे. किती सुख आहे हे जर अनुभवायचं असेल तर त्या पर्वतापुढे जायचं आणि तो जव धरायचा पुढं आणि दोघांची तुलना करायची. काय होईल हो? याच न्यायानं संसारामध्ये सुख आहे. म्हणून तुम्ही आम्ही किती जरी म्हटलं ना मी सुखी आहे, नाही महाराज, तुम्ही आम्ही सुखी नाही. हे संसार म्हणजे दुःख आहे, संसार म्हणजे रोग आहे. या रोगाला तुम्ही आम्ही प्राप्त झालेलो आहे. आणि या रोगातून मुक्ती जर पाहिजे असेल तर आम्हाला भगवान परमात्म्याची शरणागती करावी लागेल. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता कंडे जन्म. म्हणून संसार नष्ट करण्याचं सामर्थ्य तुम्हाला परमात्म्याने दिलेलं आहे. किती लोकांना वाटतं की संसारातून आम्हाला मुक्ती पाहिजे हो, संसारातून सुटका व्हावी असं वाटतं का? नाही वाटत. जास्त कोड्यात नाही टाकत. एखाद्या नदीचा प्रवाह आहे, तो प्रवाह सातत्यानं वाहतोय, तो प्रवाह सातत्यानं वाहतोय आणि त्या प्रवाहात तुम्ही आम्ही काय केलेलं आहे? त्या प्रवाहात उडी टाकली. प्रवाहामध्ये तुम्हाला समाधान वाटते. त्या नदीच्या प्रवाहामध्ये हा जीव पोहत पोहत चाललेला आहे, समाधानी आहे. संसार असाच आहे. पण एखाद्या ठिकाणी असा भला मोठा भोवरा येतो आणि त्या जीवाला समोर दिसतंय की या प्रवाहामध्ये फार मोठा भोवरा आहे. कोणाला वाटतं त्या भोवऱ्यामध्ये जावं? भोवऱ्यामध्ये कोणाला अडकून घ्यावं वाटेल का? कोणालाच वाटणार नाही. कारण भोवऱ्यामध्ये माणूस जर फसला तर त्यातून बाहेर येणं अशक्य आहे. भोवऱ्यात अडकलेला माणूस, त्याला सुटका करता येते का हो? नाही करता येत. प्रारब्ध बलवत्तर असेल, भगवंताची कृपा असेल तरच त्यातनं तो बाहेर येणार आहे, अन्यथा नाही. तसं मानवी जीवन हा संसार म्हणजे भोवरा आहे. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. त्या भोवऱ्यात अडकल्यानंतर आपल्याला कळणार नाही की आपण किती वेळा त्या भोवऱ्यामध्ये फिरतोय. असा हा संसार नावाचा भोवरा आहे. त्यातनं बाहेर येण्याचं सामर्थ्य फक्त संतांच्याकडे आहे आणि भगवान परमात्म्याच्या शरणागतीकडे आहे. पण हे तुम्हाला जीवनामध्ये याच्यातून बाहेर येण्याची इच्छाच निर्माण होत नाही. संतांनी हकारून सांगितलं नामस्मरण करा, परमार्थ करा. परिस्थिती काय हो?
वाजतसे बोंब कोणी नाही कती कानी. संत किती उदार अंतकरणानं सांगतात. कोण ऐकतो? नाही कोणी ऐकत महाराज, कोणीच ऐकत नाही. जीवनामध्ये परमात्म्याच्या शरणागतीशिवाय तुम्हाला अन्य कोणताही पर्याय नाही. सांगतो तुम्हासे भोतारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे भोतारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी 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 भोतारे विठ्ठला. नाही तारी गेला नाही तरी गेला जन्ममाया, नाही तरी गेला जन्ममाया, नाही तरी गेला जन्ममाया. सगळं सांगितलंय संतांनी, कोणती बाजू शिल्लक ठेवली नाही. नाही तरी गेला जन्मबाया, पण नाही कळत महाराज. किती सांगितलं ना, लोकांना नाही कळत. लोकांना काय, समाजाचं काय असतं? समाज तुमचं 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 तुमच्याजवळ, आमचं आमच्याजवळ. समाजाचं कसं असतं? संतांनी सांगितलं महाराज. आम्ही ते कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. पण नाही तरी गेला जन्म वाया. पण हे कळतं कोणाला महाराज? आपला जन्म वाया गेला हे किती लोकांना वाटतं? कोणालाच वाटत नाही. कारण अज्ञानवशात ते तुम्हाला कळू शकत नाही. म्हणून देवाचं भजन, देवाचं पूजन या गोष्टी क्रमप्राप्त आहेत. का करायचंय? शेवटी एक ना एक दिवस आपल्याला जायचंय. इथं असणारा प्रत्येक जण जो जन्माला आला तो एक दिवस जाणार आहे. दादांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही फक्त या गोष्टीची जाणीव करायची, ही गोष्ट सतत स्मरणात ठेवायची. एक दिवस आपल्यालाही जावं लागणार आहे. आपण गेल्यानंतर काही या जगाचं बिघडणार नाही, पण बिघडणार आपलं महाराज. का? कारण आयुष्यभर आपण केलं काय हा प्रश्न तो परमात्मा विचारणार आहे आपल्याला. काय केलं आयुष्यभर? काय नाही महाराज. आम्ही प्रपंच केला. प्रपंच करत असताना जे जे समोर आलं ते सगळं स्वीकारलं. मग चांगलं देखील स्वीकारलं आपण, आणि लक्षात ठेवा वाईट सुद्धा आपण स्वीकारलेलं आहे. शास्त्र काय सांगतो? महाभारत सांगतं, धनानी भूमौ पशुवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारे जन स्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकाः. महाभारतानं सांगून ठेवलेलं आहे. जाणार आहे आपण, प्रत्येक जण जाणार आहे, पण जाताना एकटं जाणार नाही. जाताना एकटं जाणार नाही. हो बरोबर आहे.
एकटं जाणार नाही. प्रत्येकाला वाटतं मी जीवनामध्ये खूप मान सन्मान कमवला. माझी ज्यावेळेस अंती यात्रा निघेल ना, सगळा महाराष्ट्र मला पाहण्यासाठी येईल. नाही महाराज, कितीही आपण म्हणा हा माझा तो माझा, नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. जोवरी चरण गा ओवरी मनती माझा, ओवरी चरण गा ओवरी मनती माझा. आनंदी लाल तोरे देह सुखाची आकाजा, आनंदी लाल तोरे देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळणे आला बागुन आजा, इंद्रिय मावळणी आला बागुन आजा. कैसे विपरीत झाले जेथे देवनो हे दोजा, विपरीत झाले दोजी देवनो हे दो. आता मज दृष्टी दे पांडुरंगा माय बापा, आता मज दृष्टी दे पांडुरंगा माय बापा. आता मज दृष्टी दे पांडुरंगा माय बापा, आता मज दृष्टी दे पांडुरंगा माय बापा. हे चुकाचे दिला घेतल्याचे, जन हे चुकाचे दिला घेतल्याचे, जन हे चुकाचे दिला घेतल्याचे, जन हे चुकाचे दिला घेतल्याचे. हे काळीचे अंत हे काळीचे नाही कोणे, जन हे चुकाचे दिला घेतल्याचे, जन हे चुकाचे दिला घेतल्याचे. हे अंत ही काळीचे, अंत ही काळीचे नाही कोणी. दलहीन जगती नाके डोळे गळती, दलहीन जगती नाके डोळे गळती, गळते गळते. लोक म्हणतील महाराज तुम्ही आम्हाला खूपच सिरियस केलं. माणूस कधी सिरियस होतो? आपला अंतकाळ समोर आपण जर उभा केला ना तर आपण सिरियस होतो महाराज. हा काळ फार वाईट आहे बरं का, हा काळ फार वाईट आहे. माशी पंख पाकडी तव हे सरे, सांगू शकत नाही की कधी आपल्याला नोटीस येईल, कधी आपल्याला तो काळ घेऊन जायला बसला इथं कोणी सांगू शकत नाही. सांगितलं का कोणी? नाही सांगू शकत. आपण आपलं मरण विसरलो पण काळ विसरला का? आपण हप्ते भरायचे विसरलो म्हणून बँकेचे मॅनेजर विसरतात का? ते वेळेत नोटीस पाठवतात. आपण मरण विसरलो हे नक्की आहे, पण त्या काळानं आपलं मरण विसरलेलं नाही. काळ तो लेखा करत बसलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाय. देह जाईल, 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 हो देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, जाईल त्याचे काळबा खाईल. देह जाईल, जाईल त्याचे काळबा खाईल, त्या
यासी काळोबा खाईल देह जाईल 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 त्याचे काळ खाईल त्याचे काळ खाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल महाथोर ते मृत्यू पंथेचे गेले किती एक ते जन्मले आणि इथं कोणी शाश्वत असं टिकू शकत नाही. प्रत्येकाला जावं लागणार आहे. म्हणून देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. म्हणून महाभारत सांगतं सगळं इथंच राहणार आहे. म्हणता मी माझेने घरे हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. सगळ्या गोष्टी जाणार आहेत. आपल्याबरोबर काय येणार आहे तर आपल्याबरोबर फक्त कर्म येणार आहे. धनभूमीमध्ये राहणार, पशुगोट्यामध्ये राहणार, पत्नी असो मुलं बाळ असो ते घराच्या उंबऱ्यापर्यंत आहेत. शेवटी या देहाला काय वाटतं, ज्याला मी माझं आयुष्यभर ज्याला माझं म्हटलं ती सुद्धा उंबऱ्याच्या पुढे येऊ शकत नाही. अंतकाळाच्या प्रसंगाला पत्नीला पुढे यायला परवानगी नाही. स्मशानापर्यंत पत्नी नाही येत. पण या देहाला वाटतं, या जीवाला वाटतं माझी पत्नी, पण ती उंबऱ्यापर्यंत आली. दुःख करतो थोडा वेळ, पण बघतो हा समाज माझा आहे, लगेच तिथं सुखाची अपेक्षा करतो. गीतेमध्ये 17 तत्वाचं सूक्ष्म शरीर सांगितलेलं आहे. विज्ञान मान्य करत नाही, पण शास्त्र मान्य जे आहे तेच या जगामध्ये आजपर्यंत टिकलेलं आहे. 17 तत्वाचं सूक्ष्म शरीर ते सगळं पाहत असतं. सगळा समाज स्मशानापर्यंत येतो. त्या जीवाला बरं वाटतं, हा मी जमवलेला समाज आहे, तो माझ्यासाठी आला. पण नंतर लक्षात येतं ज्यावेळेस हा देह त्या चितेवर ठेवला जातो ना, चितेपाशी कोणच येत नाही महाराज. सगळे आजूबाजूला बसतात. बऱ्याच दिवसांनी गाठेभेटे झालेले असतात. दुःख विसरून जातात महाराज. तो देह तो जीव सगळं पाहत असतो. शेवटी विचार करतो माझं या जगामध्ये कोणच नाही. पण अभिमान असतो शेवटपर्यंत एका गोष्टीचा, जगामध्ये आपण कोणाला आपलं नाही मानलं ना तरी शेवट आपण देहाला आपलं मानतो. देह माझा आहे, हे शरीर माझं आहे. या शरीरावर आपला अधिकार जर असता तर आपल्याला रोग व्याधी झाले असते का? शरीर कोणाचं आहे महाराज? आपलं शरीर आहे. मग या शरीराला रोग होतात, कोणाच्या सत्तेने होतात, कोणाच्या अधिकारानं रोग होतो? आपला अधिकार शरीरावर देखील आहे का? का आपली दृष्टी जाते? का आपण वयोवृद्ध होतो? कारण याच्यावर देखील आपला अधिकार नाही. चाले हे शरीर कोणाची या सत्ता हे आपल्या लक्षात येत नाही महाराज. या सगळ्याचा सत्ताधीश फक्त आणि फक्त परमात्मा आहे. हे चाललंय ते परमात्म्याच्याच इच्छेनं चाललेलं आहे. म्हणून आपण विसरता कामा नये. जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला आपल्या अंतःकरणात जाणीव पाहिजे, हे चालवणारा परमात्मा आहे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, तुझी वेदासी बोलने वेदासी बोलने तुझी सत्तेने वेदासी बोलने दुनियासी घालने तुझे बळे दुनियासी घालने तुझे बळे
विठोबा रखुमाई 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 कली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई या जगावर सत्ता फक्त परमात्म्याची आहे. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणोनी शरण आलो म्हणून जगद्गुरु तुकोबरा म्हणतात म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो अवतरील पार भव दुस्तर नदीचा. म्हणून त्या परमात्म्याला तुम्ही आम्ही शरण जावं एवढंच फक्त आपण ध्यानात ठेवावं की हे परमात्म्याच्या सत्तेनं चाललेलं आहे. इतर कोणाचीही सत्ता नाही. बाकीच्या ज्या सत्ता आहेत त्या कायमस्वरूपी न टिकणाऱ्या आहे. सासूची सत्ता सून सासू होईपर्यंत आणि सुनेची सत्ता सासू म्हातारी होईपर्यंत इथपर्यंतच आहे. प्रत्येकाची सत्ता ठरलेली आहे. मॅनेजर रिटायर होईपर्यंत मॅनेजरची सत्ता, नंतर कामगार मॅनेजर झाला की परत म्हणजे सत्तेत बदलच आहे. सत्तेत कायम बदल आहे. पण परमात्म्याच्या सत्तेमध्ये कधी बदल होत नाही. अखंड सत्ता या जगावरती या ब्रह्मांडावरती फक्त परमात्म्याची आहे. म्हणून सत्ताधिकारी कोण असेल तर तो परमात्मा आहे. म्हणून त्याच्या सत्तेत आपण राहिलं पाहिजे आणि आपल्या या जीवाचं कल्याण केलं पाहिजे. आणि भगवान परमात्म्याशिवाय अन्यथा या जगामध्ये आपलं कोणीही कल्याण करू शकत नाही. राजा असो कोणी असो तो आपलं कायमस्वरूपी कल्याण करू शकत नाही. एक साधू महात्मा याचक म्हणून एका भल्या मोठ्या राजाकडे गेले. त्याला तिथं दारामध्ये अडवलं. ते साधू महात्मे म्हणतात मी याचना घेऊन आलोय काहीतरी मला या तुमच्या राजाकडून मिळावं म्हणून. कारण हा राजा धनाढ्य आहे, बलवान आहे, सर्व सामर्थ्य सत्तावान आहे, संपत्तीवान आहे. काहीतरी याचना म्हणून मी घेऊन आलोय. ती पूर्णत्वास जाईल मला अपेक्षा आहे. द्वारपाळांनी सांगितलं थोडे वेळ थांबा, राजेसाहेब पूजा करतायत. आणि पाहतात तर काय साधू महात्मे त्या राजाकडे बघतात. त्या राजानं देवाकडे हात पसरलेत. तो राजा स्वतः देवाकडे भीक मागतोय. त्या महात्म्याने विचार केला अरे जो राजा देवाला हात पसरतोय, देवाकडे हात पसरतोय, आपण या राजाकडे हात पसरून काय करायचे. म्हणून मागायचं असेल तर देवाला मागा, अन्यथा कोणालाही मागू नका. कारण तो समर्थ आहे. तुझे विनो कोणा शरण जाऊ नारायणा. परमात्म्याशिवाय शरण या जगामध्ये कोणी नाही. आणि तोच तुम्हाला पहिलं तीराला घेऊन जाऊ शकतो. म्हणून महाराज म्हणतात तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तोच परमात्मा तुम्हाला या संसार सागरातून पहिलं तीराला घेऊन जाईल. पहिलं तीराला घेऊन जाईल म्हणजे नक्की काय करेल तो परमात्मा हो. पहिलं तीराला घेऊन जाणार म्हणजे नक्की काय करणार. मध्ये तुम्हाला कितीही दुःख येऊ द्या. प्रत्येक क्षणाक्षणाला संसारामध्ये दुःख सांगितलेलं आहे. पण आपण परमात्म्याच्या शरणागतीमध्ये राहिलो ना. आपला पंढरीचा पांडुरंग कसा आहे हो, विटेवर उभा आहे. पण विटेवर नुसता उभा नाही, करकटावरी ठेवून या. परमात्मा काय सांगतोय. पंढरीश पांडुरंग परमात्मा तुम्हाला सगळ्याला सांगतोय अरे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही माझ्या शरणागतीमध्ये असाल ना तर हा संसार किती दुस्तर असला, किती अवघड असला ना तर या संसारातून तुम्ही सहज तरुण जाल. कारण माझ्या शरणागतीत जर तुम्ही असाल ना तर हा संसार सागर तुम्हाला कमरी एवढाच आहे. या न्यायानं तुम्ही आम्ही सहज तरुण झालो. याच न्यायानं या जगामध्ये संत तरले. चांगल्या माणसाला देखील त्रास होतो महाराज. या जगामध्ये संतांना जेवढा त्रास झाला ना तेवढा त्रास तुम्हाला आयुष्यामध्ये कधी झाला नाही. आपल्या 10 पिढ्याला एवढा त्रास झाला नसेल, पण तो सगळा त्रास संतांनी सहन केला. संतांचा प्रपंच राहिला का हो. आज देखील आपण बघतो
जगद्गुरु तुकोबराय, भक्त शिरोमणी नामदेवराय, 700 वर्ष होऊन गेली नामदेवरायांना, तरी आज देखील वंश परंपरेनं त्यांच्या कुळामध्ये जन्म घेणारी जे महात्मे आहेत ते आज देखील अभिमानानं परमार्थ करतायत. काय राहिलं त्यांचं महाराज? दैन्य, दारिद्र्य हे सगळं संतांच्या घरी नांदत होतं. रात्रंदिवस दारिद्र्य घराच्या उंबऱ्याला बसून होतं महाराज संतांच्या. पण संतांनी परमार्थ सोडला का? नाही सोडला. आज 18-20 पिढ्या झाले देखील तुमच्या आमच्यापेक्षा आनंदानं ते जीवन जगतायत. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. जगद्गुरु तुकोबरायांची आज देखील आपल्याला वंश परंपरा पाहायला मिळते. विश्वंभर बाबा पासून चालत आलेल्या आज 18-20-22 पिढ्यापर्यंत जर आपण बघितलं, समर्थपणे परमार्थ करतायत ना. त्यांना प्रपंचामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता येत नाही, कारण स्वतः देव त्यांचा प्रपंच करतो. एवढी शरणागती संत महात्म्यांनी स्वीकारली, म्हणून तेवढी शरणागती आपण देखील स्वीकारली पाहिजे. आपला प्रपंच देव केल्याशिवाय राहणार नाही. देवाला देखील आपला प्रपंच करावा लागेल, पण कधी? आपण देवाला शरण गेलं पाहिजे. पण तो परमात्मा फार करुणावान आहे. आपण कितीही पापी पातकी असो, तो परमात्मा आपली शरणागती स्वीकारणार आहे. का स्वीकारणार? बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. त्याचं नाव जसं अनंत आहे ना, तशी करुणा देखील अनंत आहे. फक्त आपण त्या परमात्म्याची करुणा स्वीकारली पाहिजे, त्याच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे. संत सांगतात म्हणजे मोघम सांगत नाहीत. एरवी आमची बडबड वायफळ ठरेल. आम्ही किती सांगितलं ते केवळ सांगणं ठरेल, पण संतांनी शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये जेवढं सांगितलेलं आहे ना, ते हिताचालीन कल्याणाचं आहे. संतांनी सांगितलेलं कधी मोघम नाही, अनुभवाचा आहे, अनुभूतीचा आहे, प्रचितीचा आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे, अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे. संतांनी अनुभवातून तुम्हाला दिलेलं आहे, आणि तेच अनुभवाचं ज्ञान, साक्षीत्वाचं ज्ञान जगद्गुरु तुकोबराय सांगतात. माझी साक्ष आहे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. भगवान परमात्म्याची शरणागती स्वीकारा. तुम्ही पहिलं तेराला सहज तरुण जाल, माझी साक्ष आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय अतिशय उदार अंतकरणं तुम्हाला सांगतात, या परमात्म्याची शरणागती स्वीकारा आणि काय करा? या संसार सागरातून तरुण जा. ज्ञानेश्वर ज्या संतांनी तुम्हाला खरा परमार्थ सांगितला, या जगामध्ये जर संत नसते ना, तर तुम्हाला देव कळाला नसता. म्हणून संतांचे अनंत उपकार आपल्या जीवनामध्ये आहेत. जसे माता पित्यांचे उपकार सांगितलेले आहेत, जगामध्ये देवाचे उपकार, संतांचे उपकार आणि माता पित्यांचे उपकार हे सर्वश्रेष्ठ आहेत. देवाचे उपकार, देवानं तुम्हाला हे शरीर दिलेलं आहे. देवाचे उपकार काय आहेत? देवानं शरीर दिलं, देवे दिला देह. संतांनी या शरीराचं सार्थक कसं करायचं म्हणून संतांचे उपकार. आणि तुम्हाला सुसंस्कृत बनवलं. भगवान परमात्म्याच्या मार्गावरती आरूढ करण्याचं ज्ञान, कष्ट जोपासलं ते तुमच्या आमच्या माता पित्यांनी. म्हणून या जगामध्ये उपकार आई वडिलांचे आहेत, संतांचे आहेत, देवाचे आहेत. पण सर्वश्रेष्ठ उपकार संतांचे आहेत. म्हणून त्या संतांचं नामस्मरण आपल्याकडून घडावं. सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. मी सांगतोय म्हणून तुम्ही टाळे वाजवू नका. मी सांगतोय म्हणून नामस्मरण करू नका. देवासाठी करू नका, कोणासाठी करू नका. आज आपण आलोय कोणासाठी? हो, कोणासाठी आलोय? दादांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे, वर्षश्राद्ध आहे. त्यांच्या आठवणी, त्यांच्याशी असलेलं आपलं सख्य, आपुलकी, इथं असणारी जेवढी मंडळी उपस्थित आहेत ना, दादांच्यावर प्रेम आहे म्हणून तुम्ही इथं आलेला आहे. या कुटुंबाची आपुलकी आस्था तुमच्यावर आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत आलेला. त्यांनी आयुष्यामध्ये केलेलं कर्म,
ते सत्कर्म रूपाला प्राप्त व्हावं, त्यांना पुण्याची प्राप्ती व्हावी आणि या कुटुंबावर त्यांचा सातत्यानं कृपाशीर्वाद राहावा म्हणून त्यांच्यासाठी फक्त नामस्मरण करा. आपण फुलं उधळणार आहे. आपण काय करणार आहे? पुंडलिक वरदा झाले की सगळी फुलं टाकणार आहे आपण. पण ती फुलं फक्त आपण टाकून ती खालीच पडून जातील. त्या फुलातला सुगंध कधीच निघून गेला आहे. फुलातला सुगंध कधीच निघून गेलेला आहे. पण नुसती फुलं नाही टाकायची. नामस्मरण रूपी पुण्य त्या पुष्पवृष्टीच्या निमित्तानं अर्पण करायचंय. आणि हे फक्त या जगामध्ये श्रेष्ठ नामस्मरण, देवापेक्षाही श्रेष्ठ नामस्मरण कोणाचं आहे तर ते संतांचं आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपण हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण करा. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, देव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव शरण जावे सर्व भावे देवासी, तो अवतरील पार भव दुस्तोर नदीचा. सेवेसाठी घेतलेला अभंग आजच्या या पुण्यस्मरणानिमित्त, दादांच्या वर्षश्राद्धानिमित्त भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं जी बुद्धी प्राप्त झाली त्या प्राप्त असणाऱ्या बुद्धीनुसार अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चिंतने चिंतने तद्रूपता. या चिंतनामध्ये जेवढी तद्रूपता आम्हाला प्राप्त झाली त्या तद्रूपतेतून जे काही पुण्य प्राप्त झालं ते दादांच्या चरणावरती समर्पित करून उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ, आप्तेष्ट, पाहुणे मंडळी या सर्वांचं या ठिकाणी दर्शन घेतो. सेवेसाठी उपस्थित असणारी कोळगजाई बूथ पंचकृषीतून आलेले भजन मंडळ यांचं दर्शन घेतो. या आजच्या सेवेसाठी आपल्या जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील थोर अशी रत्न आज आपल्या सेवेसाठी आपल्याला प्राप्त झाली. आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय गायनाचार्य तुषारजी महाराज गाडे असतील, हरिभक्तीपरायण हरी महाराज पंडित चितळी त्यांचंही दर्शन घेतो. मृदंगाचा आत्ता ज्यांनी अतिशय सुश्राव्य असं मृदंग आपल्याला श्रवण करायला भेटला, हरिभक्तीपरायण मोरे महाराज यांचंही दर्शन घेतो. उपस्थित सर्वच दर्शनास पात्र आहेत. आपल्या सर्वांचं दर्शन घेतो. ज्यांनी मला या ठिकाणी सेवा करण्याची आज्ञा दिली, आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण लखन पवार यांच्या माध्यमातून मला पुन्हा एकदा आपल्या या गावामध्ये सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. या गावाचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. गेले 14-15 वर्षापासून वेळेअवेळी येणं केनं प्रकारे या गावाशी माझा संबंध येतो. या गावातला असणारा परमार्थ असाच वृद्धिंगत होत जावो, भगवान परमात्म्याची कृपा आपल्याला प्राप्त हो ही प्रार्थना भगवान परमात्म्याच्या चरणावरती करतो. त्याचबरोबर दादांचे असणारे जावई आमचे परमस्नेही श्री प्रदीपजी मोरे आणि सर्व मोरे परिवार आपलंही दर्शन घेतो. त्याचबरोबर उत्तम अशी स्पीकर व्यवस्था
प्रफुल्ल साऊंड सर्व्हिस बिदाल यांचंही आभार. आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं सर्व घाडगे परिवारासाठी हा कायम स्मरणात राहील असा हा सोहळा आज दादांच्या पुण्यस्मरणानिमित्त संपन्न होतो आहे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. दादांनी नक्कीच काहीतरी आयुष्यामध्ये पुण्य जे काही नामस्मरण केलं म्हणून हे कीर्तन सेवेचं आयोजन एवढ्या सगळ्या दिग्गज मंडळींच्या उपस्थितीमध्ये झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या सेवेचं असणारं प्रक्षेपण सांगली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असा यूट्यूब चॅनल संत सेवा हरीचा कावा या यूट्यूब चॅनलवरती हा कायम असा संस्मरणीय सोहळा आपल्या कुटुंबासाठी राहणार आहे. म्हणून त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि झालेली सेवा परमपूज्य सद्गुरू भक्त शिरोमणी नामदेवरायांचे 16वे वंशज श्री गुरु केशव महाराज नामदास यांच्या चरणावरती आणि सर्व संत सज्जनांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय सर्वांनी जागेवरती उठून उभे राहा. घरातील सर्वांनी फोटो समोर या. हॅलो. घरातील सर्वांनी फोटोच्या समोर या. आम्ही जातो तुम्ही फुलं घ्या हातात. पुंडली कवरदारी राम पंडित भगवान की जय. ज्ञानदेव Bye.